सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती। 0 ते 18 वयोगटातील 96 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया। आजचा बालक हा उद्याचा भारतीय नागरिक आहे। पुढे आपल्या देशाचे भविष्य या बालकांच्याच हाती असणार आहे। त्यामुळे उद्याचे सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी प्रत्येक बालकाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। 0 ते 18 वयोगटातील बालकांचे असाध्य आजार बरे करण्यासाठी घेण्यात आलेले मोफत शस्त्रक्रिया शिबिर कौतुकास्पद आहे। सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती असून या संपत्तीचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले। स्वर्गीयवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या 81व्या जयंतीनिमित्त कर्तव्य सोशल ग्रुप सातारा, सायन हॉस्पिटल मुंबई आणि सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 0 ते 18 वयोगटातील विविध प्रकारच्या असाध्य आजाराने ग्रस्त बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले। या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी नामदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते। यावेळी डॉक्टर संजय ओक, डॉक्टर पारस कोठारी, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राहुल खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष कदम, डॉक्टर आमिर खान, डॉक्टर आदिती दळवी, डॉक्टर आयुद्रे पैस, डॉक्टर सुकन्या विंचुरकर, डॉक्टर क्षितिजा पोखरकर, रुचिता शहा, कुमुद खाडपे, आसिया पट्टणकुडे आदी उपस्थित होते। या शिबिरात विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 96 बालकांवर आवश्यक शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्यात आले। शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या महेश यादव, राजू महाडिक, विलास कासार, महेंद्र गारडे, विजय देशमुख, दीपक भोसले, डीपी शेख, प्रकाश घाडगे, चंद्रकांत बेबले, राहुल धडावडे, बबलू सोलंके आदींनी परिश्रम घेतले। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी सुहास पवार, सातारा। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।